आता येणाऱ्या लुआसमध्ये हे जे पॅसेंजर आहेत ते असे छोट्या छोट्या गाड्या घेऊन चढतायत बघा. त्यांच्यासाठी वेगळी सोयच आहे. अगदी सहजरित्या ते गाडीमध्ये चढणार. यामध्ये त्यांचं सामान असू शकतं, कधी कधी लहान मुलं असू शकतात. तर असा हा गाडा घेऊन ते चढू शकतात. इतके वृद्ध लोकसुद्धा आरामात प्रवास करतात. एकाच रस्त्यावरून बस पण जाते. तिथूनच एक लुआस येत आहे. हा चौक आहे. लोक पण ये जा करतायत, पण कधीही अपघात होत नाही. कारण सिग्नलचं पालन केलं जातं, गेट नसलं तरी. आता एक उडी आली, आता आडवी आहे. किती आवक जावक आहे ट्रेनची. रस्ता तोच. एक ट्रेन उभी आली, एक आडवी गेली. फोर व्हीलर आहेत, लोकांची ये जा आहे. एकाच रस्त्यानं सर्व, परंतु फक्त सिग्नलचं पालन व्यवस्थित केलं जातं. असे वृद्ध लोक सुद्धा आरामात गाडीमध्ये चढू शकतात, उतरू शकतात, सामान नेऊ शकतात. बघा आता लोक क्रॉस करतायत रस्ता. समोरून ट्रेन येते आहे. पहा, एक अपंग माणूस रस्ता क्रॉस करतोय, एक कार जाते, पण त्यांना माहिती आहे की ट्रेन तिथं थांबणार आहे. एकाच ट्रॅकवर तुम्हाला 2 ट्रेन दिसतील बघा, जवळजवळ आहेत, एकामागे एक आहेत बघा. पण पुढची गेल्याशिवाय ही निघणार नाही. ट्रॅक एकच आहे, दोन्ही गाड्या थांबलेल्या आहेत. आता पुढची गाडी गेली, आता ही पण तिच्या मागे जाईल. आता आमची गाडी समोरून येते आहे बघा. आता येणाऱ्या गाडीमध्ये आम्ही बसणार आहोत. एकाच वेळी 3 गाड्या दिसल्या, यायला लागली आहे. आपण पाहूया आता हे वृद्ध लोक कसे चढतात ते पाहू. बघा ही महिला चढते. पटकन ते चढले तरच आपण चढायचं.